मुंबईमध्ये ठाकरेंची सेनाही महापौर पदाची निवडणूक लढण्याची शक्यता. त्याबाबत गटनेता किशोरी पेडणेकर आणि अनुभवी नगरसेवकांची आज मातोश्रीवरती बैठकीची ही माहिती. मुंबई महापालिकेमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत. याआधी स्नेहल आंबेकर महापौर झाल्यामुळे यामिनी जाधव यांची संधी हुकलेली होती. चंद्रपुरात महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख. काँग्रेसची गटनोंदणी न झाल्यास 27 नगरसेवकांना व्हीप लागेल का, असा प्रश्न उपस्थित. चंद्रपूर महापालिकेच्या गटनोंदणीचा वाद उच्च न्यायालयामध्ये. विजय वडेट्टीवार गटाची विभागीय आयुक्तांविरोधात याचिका. आयुक्तांनी गटनोंदणीमध्ये दाखवलेल्या त्रुटींना नागपूर खंडपीठामध्ये आव्हान. याचिका दाखल करून घेत खंडपीठ सुनावणी करतं का, याची उत्कंठा. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी जोरगेवार समर्थक ज्येष्ठ नगरसेवक संजय कंचरवार यांना उमेदवारी. रवींद्र चव्हाण यांच्याकडून पत्र जारी. महापालिका निकालाला 3 आठवडे उलटल्यानंतर देखील भिवंडीमध्ये महापौर पदाचा निर्णय हा गुलदस्त्यातच. फुटीच्या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं नगरसेवकांना महाबळेश्वरमध्ये ठेवलं, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक देखील अज्ञात स्थळी. महापौर कोणाचा होणार याकडे लक्ष. अकोल्यातील भाजपचे बंडखोर आणि अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली. महापौर निवडणुकीत देखील भाजपला पाठिंबा दिलेला होता. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार. 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. धनंजय सावंत यांच्या प्रचारासाठी मुलगी सखी सावंत मैदानामध्ये. माझ्या बापाला गुरे राख्या असं म्हणणाऱ्या 7 तारखेला शेतकऱ्यांच्या गुरे राख्याची ताकद दिसेल. सखी सावंत यांचं विरोधकांवरती टीकास्त्र. भाजप आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीसाठी घरोघरी जाऊन प्रचार. साताऱ्यामध्ये मंगरुळकोळे जिल्हा परिषद गटामधून प्राचीन नरेंद्र पाटील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर पंचायत समितीसाठी नितीन पाटील भाजपकडून रिंगणात. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती अध्यक्ष महायुतीचाच असेल. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त. जिल्हा परिषदेवरती 55 पैकी 30 ते 35 जागा महायुतीच्या निवडून येतील, असा विश्वासही व्यक्त. 10 पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे आणि मला म्हणतोय मी भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की हा कोणाचाच नाही. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. ईव्हीएम बद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वेगळं मत का? ते अलीकडे उद्धव ठाकरेंना फॉलो करत नाहीत का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सक्षणा सलगर यांची ईव्हीएमच्या वक्तव्यावरून खासदार ओमराजे निंबाळकरांवरती खोचक टीका. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी योजना सुरू केली, त्यामुळे याबाबत त्यांना विचारलं जाईल. सरनाईकांची प्रतिक्रिया. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवालामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट. सूत्रांची माहिती. व्यवहारामध्ये नाव आणि स्वाक्षरी नसल्यामुळे पार्थ पवार हे निर्दोष. अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी मात्र दोषी. सूत्रांची माहिती. डॅड माझा प्रत्येक काल, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांची भावनिक पोस्ट. खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. सुप्रिया सुळेंकडून त्यांच्यासह अजित पवार, त्यांची दोन्ही मुलं पार्थ, जय पवार आणि सुळेंची मुलं रेवती आणि विजय सुळे यांचा एकत्रित फोटो पोस्ट. अमेरिकेसोबत करार म्हणजे देश अमेरिकेच्या पायाशी गहाण. सामनातून मोदींवरती हल्लाबोल. देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी एकजूट होऊन जाब विचारावा. सामनामधून आवाहन. तर पंतप्रधान मोदी अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत का, असाही सवाल. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, त्यानंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न. सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार. वकिलासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.
अखेर 32 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत. मध्यरात्री 2 नंतर पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत. अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्यानं बाजूला केला. आणि यानंतर चंद्रपुरातून एक अपडेट पाहूयात. वडेट्टीवार गटातील काही नगरसेवक हे वडेट्टीवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. वडेट्टीवारांच्या रामदास पेठ निवासस्थानी हे नगरसेवक दाखल झालेले आहेत. वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे. तर आज चंद्रपूर महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत आणि त्याच अनुषंगानं वडेट्टीवार गटातील काही नगरसेवक हे वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची अशी बैठक देखील सुरू आहे. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा मुंबई आणि ठाणेकरांना फटका. आज दूध पुरवठा सुमारे 50% घटण्याची शक्यता. गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे भाजीपाला आणि फळांची आवक देखील घटली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 24 तास अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही ही अत्यंत विचित्र गोष्ट. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्टद्वारे सरकारवरती टीका. दिवे घाटात आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असे 3 तास वाहतूक बंद राहणार. आळंदी ते पंढरपूर रस्ता रुंदीकरणाचा कामांसाठी ब्लास्टिंग आणि त्यामुळे हा मार्ग बंद राहणार. नागरिकांनी बोपदेव घाटामार्गे प्रवास करावा असं आवाहन. पुण्यातील पर्वती परिसरामध्ये आज 7 तास वीज पुरवठा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरण वीज पुरवठा बंद ठेवणार. कुंभमेळ्यामध्ये श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रेडिट मार्क. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. कुंभमेळ्यासाठी किमान 60 तास श्रमदान केल्यास विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट मार्क. महाशिवरात्रीसाठी परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये प्रशासनाची आढावा बैठक. मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. दिवसभर उकाडा, दमट हवामान, प्रदूषण आणि संध्याकाळी थंडी अशा संमिश्र हवामानामुळे मुंबईकर हैराण. पुढचे काही दिवस उकाडा कायम राहण्याचा अंदाज. या हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याचीही शक्यता. आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोकल ट्रेनच्या तिकिटासाठी रांगांची कटकट आता संपणार. मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ATVM खरेदीची प्रक्रिया हाती. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये 248 नवीन ATVM बसवल्यामुळे सुविधा होणार अधिक जलद. सोसायटीचे बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्र हे कॉमन अमेनिटीज स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाही किंवा त्या आधारे सोसायटीचं सदस्यत्व मागता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. नागपुरात 22 वर्षीय मुलीच्या पोटातून काढला 14 किलोचा ट्यूमर. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाची 22 वर्षीय मुलीवरती यशस्वी शस्त्रक्रिया. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रुग्णाची भविष्यातील प्रजनन क्षमता ही जपण्यात आली. केंद्राने देशभरातील 2.5 कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले. मृत व्यक्तींच्या नावानं फसवणूक थांबवण्यासाठी केली प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांची लोकसभेमध्ये माहिती. पणजीमध्ये गोवा पुस्तक महोत्सवाचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवामध्ये 100हून अधिक प्रकाशकांचे 200 पेक्षा अधिक स्टॉल. नॅशनल बुक ट्रस्ट आणि लोकमान्य सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून महोत्सवाचं आयोजन.